संत तुकाराम महाराज माऊली, संत ज्ञानेश्वर महाराज माऊली यांच्या पालख्या मार्गस्थ झाल्या असून आता गावखेड्यातील ग्रामीण भागातील दिंड्या पंढरपूरकडे प्रस्थान करू लागल्या आहेत। कराड तालुक्यातील तांबवे, डेळेवाडी, येरवळे यासह पाटण तालुक्यातील अनेक दिंड्या आज पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत। माऊली तुकाराम तुकाराम, माऊली तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम, माऊली तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम। नाचोगे 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 नाचोगे, हरि गुण गावत नाचोगे, हरि गुण गावत नाचोगे, नाचोगे 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 नाचोगे, नाचोगे 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 नाचोगे, हरि गुण गाव सिर में बैठ बैठ। ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।